दोन दिवसापासून आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे सध्या ट्रेंडिंगवर आहेत. पण आता नवीनच मुद्दा पुढे येतोय. पार्थ पवार जमीन घोटाळा हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय झालाय. पण सुरुवातीला पार्थ पवार यांच्या भोवती हे प्रकरण फिरत होतं. पण आता या विषयात 8 जण अडकलेत. मात्र पार्थ पवार यांची सुटका झालेली अशी बातमी पुढे येते. त्यामुळे अजूनही पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही म्हणून विरोधकांनी हा मुद्दा अक्षरशः लावून धरला. याच विषयावरती बोलताना महसूल मंत्री बावनकुळेंनी याची काही कारणे सुद्धा सांगितली. पण हा नक्की विषय काय आहे सांगतो. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. तर पुण्यातील मुंडवा परिसरातील तब्बल 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून मोठा वाद पेटला आहे आणि यामध्येच पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित हा व्यवहार शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणूक झाल्याची बाब उघडकीस झाली आहे. आणि यावरूनच पार्थ पवार सोडून इतर 3 जणांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये सहजिल्हा निबंधक वर्ग 1 संतोष अशोक हिंगणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीत जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची नावे या विषयात समोर आले. या प्रकरणात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून संबंधित प्रकरणामध्ये पार्थ पवार नाव सगळ्यात पुढे होतं. त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही असा सवाल विरोधकांकडून आता उपस्थित करण्यात आलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रक्रिया देताना म्हणाले की पार्थ पवार लिहून देणारे किंवा लिहून घेणारे नव्हते. महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की प्राथमिक चौकशी दरम्यान जे रजिस्टर कार्यालयामध्ये सही करणारे, लिहून देणारे, लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार यांचा संबंध नव्हता. त्या कंपनीचा कोण कोण भागीदार आहेत या कंपनीचा नियम वेगळा आहे. त्यांची नोंदणी करताना रजिस्टर समोर कोण कोण गेलं होतं त्यांची नावे आमच्याकडे आहेत व त्या पत्रकावर लिहून देणारा कोण होता, लिहून घेणारा कोण होता त्यांच्यावरती गुन्हे सध्या दाखल केले आहेत. अजितदादांनी याबाबत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्या आरोपांवर चर्चा करण्यापेक्षा त्यांची चौकशी होऊ द्या. चौकशीचा रिपोर्ट महिन्याभरात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वाहिन्यांना दिली होती. पुढे ते असं सुद्धा म्हणाले होते की पहिल्या टप्प्यात जे आढळलं त्याच्यावरती गुन्हा दाखल झाले. महसूल खात्याचा प्रश्न राहिला तर महसूल खात्याने प्राथमिक अहवाल आल्यावर त्या आधारे तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी, मुद्रांकांचे डॉक्युमेंट्स तयार करणारे, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, नोंदणीच्या वेळी ज्यांनी सही केल्या सर्व गोष्टी पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या आणि त्यांच्या सर्व लोकांवरती गुन्हे दाखल केले. सखोल चौकशी केल्यानंतर अजून गुन्हे दाखल होतील. आता प्राथमिक चौकशीत जे दोषी वाटले त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई आणि गुन्हे दाखल केले आहेत असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे. आता सखोल चौकशी आमचं महसूल खातं करेलच. खारगे समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे. पण कोणत्या 3 लोकांवरती गुन्हे दाखल केले आहेत आणि त्यांच्यावर कोणते आरोप झाले आहेत सांगतो. खरं तर या विषयात 8 आरोपींवरती गुन्हे दाखल झाल्याची माहिती आतापर्यंत पुढे आली आहे. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही माहिती पुणे पोलीस आयुक्त यांनी दिली आहे. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, सूर्यकांत येवले, रवींद्र तारू यांच्यासह 8 जणांवरती गंभीर गुन्हे दाखल झालेत. यामध्ये शीतल तेजवानी यांनी जागेची पॉवर ऑफ अटर्नी असल्याचं सांगत जमीन विकली होती. याच्यानंतर ते नाव आलं म्हणजे दिग्विजय पाटील. हे पार्थ पवारांचे मामे भाऊ आहेत आणि यांनी मुद्रांक शुल्काचे 5,89,00,000 रुपये बुडवले आहेत असा त्यांच्यावरती आरोप होत आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे रवींद्र तारू यांचा. हे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी असून खरेदी विक्रीवरती 2% अधिकार त्यांनी वसूल केलाच नाही असा त्यांच्यावरती आरोप होत आहे. पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार दिल्याचं ठराव समोर आला आहे. आता याच्यानंतर अमेडिया कंपनीकडून खाजगी LLP IT कंपनी उभारली जाणार होती आणि यासाठी जी खरेदी विक्री केली जाणार होती त्यांच्या सहीचे अधिकार पार्थ पवारांनी दिग्विजय पाटलांना देण्याचा 22 एप्रिल 2025 रोजी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आता याच प्रस्तावाची एक प्रत समोर आली आणि या प्रस्तावानंतर 20 मे 2025 रोजी वादग्रस्त जमिनीचा दस्त झाला. हा दस्त दिग्विजय पाटलांच्या सहीने झाला आहे असं सगळ्यांच्या समोर आलंय. मात्र पार्थ पवारांनी सही दिलेल्या अधिकाराची ही प्रत याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे. आता याच्यानंतर किंवा या प्रकरणानंतर म्हणूनच पार्थ पवार यांचं नाव या विषयातून काढून टाकलं आहे आणि त्यांच्यावर अजूनही कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. आणि येणाऱ्या काळात हे प्रकरण कुठे जातं याच्यावरती आपण नजर ठेवणार आहोत. पण तुम्हाला या विषयावरती काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या गाव टू ग्लोबल या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.